मिरज इथं शनिवारी रात्री 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। मिरज शहरात वर्चस्व वादावरून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली। महाप्रसाद घेण्यासाठी आलेल्या निष्पाप 2 नागरिकांना यावेळी मारहाण झाली, तर मिरजेतल्या खाजा वसाहत इथं एका मोटरसायकलचं नुकसान झालंय। ही माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। शहरात राडा करणाऱ्या आणि नागरिकांना वेठीस धरणाऱ्या टोळीची धरपकड करण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। मिरज शहर पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली आहे। याबाबत रविवारी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। मला ती रुखसाना सय्यदकडनं मी 20,000 रुपये, रुखसाना जमादारकडनं मी 20,000 रुपये घेतलेलो। मग त्याने मला माझ्या घरी बोलवून मला दुपारपासून फोन करून घरी बोलवले। मग नंतर मी आणि माझ्या बहिणीचा पोरगा घरी गेल्यानंतर 20,000 दिलेली त्यांनी मी 80,000 परतफेड केलं आहे आणि 80,000 आणि 2 लाख दे, नाही तर पोरग्याच्या माझ्यावरती बंदूक ठेवलेली तिने बंदूक ते सांगलीची गुंड कोण MD कोणते आहेत तिने येऊन मला आणि माझ्या बायकोला मला लई मारहाण केली ती। माझ्या बहिणीच्या पोरग्याला पण त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली आणि अति करायला लागलेत त्याने, अति करून आम्हाला लई त्रास द्यायला लागलेत। आता ते MD पण आता दुपारी बोलून सगळं पोरग्यावर बंदूक ठेवून नाही अति करून टाकलेत आम्हाला। आणि माझ्या नवऱ्याला भरपूर मारल्यात, मला पण धमकी द्यायला लागल्यात, तुम्हाला सोडत नाही, गोळी करतो, तुम्हाला गोळी बंदूक मारतो, पोरग्याच्या डोक्यावर बंदूक ठेवले। त्याला काही बोला वो जो पैसे नहीं दिए तो मैं काश भी बंदूक उठा को तेरे माँ को मार को छोड़ती हूँ, ऐसा बोला।